सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. मी निफाड तालुक्यातील खेडली झुंगी या गावातून बोलतोय आणि महसूलचा विषय हाती घेतलाय, भूमी अभिलेख या कार्यालयाचा विषय घेतलाय ना, तर आहे ना संपूर्ण महाराष्ट्रभरातून एवढे फोन येत आहेत ना, ते फोन उचलायला सुद्धा आहे ना मला वेळ मिळत नाहीये. आमचे वैयक्तिक स्वतःचे कामं पण असतात, त्याच्यामुळेच मी आज सकाळी पोस्ट टाकली का एक माणूस आणि कॉल करणारे 100 जर असतील ना, कॉल घेऊ शकत नाही. डायरेक्ट माझ्या गावामध्ये आपण प्रश्न काय आहे बसू, त्याच्यावर चर्चा करू आणि पुढे काय करता येईल ते बघू. आता वडाळी नजीक ना काका, वडाळी नजीकचे शेतकरी ना माझ्याकडे आलेले आहे आणि त्यांनी हा सगळा प्रकार मला सांगितलेला आहे. जवळजवळ 2017 पासून त्यांची ना भूमी अभिलेख, तहसील, प्रांत इकडे सगळ्यांकडे ना फेऱ्या चालू आहे. आणि आजची परिस्थिती अशी बरं का, शेतकरी हा आसमानी सुलतानी संकटांना सामोरे जातोय आणि हे ना अजून एक संकट नव्याने उभं राहिलंय, ते म्हणजे ना हे काळ्या इंग्रजांचं सरकारी संकट. यांना बसवलंय न्याय देण्यासाठी, यांना बसवलंय जो वाद निर्माण होईल तो सोडवण्यासाठी, पण तसं होताना काही दिसत नाही. हे ना वाद लावण्यामध्येच ना यांना स्वारस्य आहे आणि यांची पोळी भाजली जाते. तर या वडाळी नजीकचा हाय ना शेतीचा विषय माझ्याकडे आलेला आहे आणि हा आहे माझ्या हातात 7/12 इथं मी तुम्हाला दाखवून देतो. हा 7/12. तर हे क्षेत्र किती आहे, हा वाद नेमका काय आहे आणि तो कोणत्या कार्यालयाशी संबंधित आहे, आता मी सगळं शेतकऱ्याकडून ऐकतोच. तत्पूर्वी माझा एक प्रश्न आहे शेतकऱ्यांना. हा जो मी लाईव्ह घेतोय, जो व्हिडिओ बनवतोय, तो मी तुम्हाला फोर्स केला म्हणून का तुम्ही म्हटले म्हणून? नाही, मी स्वतःहून आलो तुमच्याकडे. हा, स्वतःहून तुम्ही आले. तर मग आता हे व्हिडिओ किंवा हे लाईव्ह घेण्यामागचं कारण काय आहे ना, हा जो भ्रष्टाचार चाललाय ही आणि अनागोंदी चालू आहे ना, ती ना कुठंतरी ना तुमच्या पुढे समोर यावी. आणि प्रत्येकाचं दुःख नाही, प्रत्येक शेतकऱ्याचं दुःख नाही बरं काही. भांडणं लावण्यामध्ये महसूल कार्यालयाला आहे ना स्वारस्य आहे, त्याच्यामुळे त्यांचं आहे ना दुकान चालू राहतं. सरकारी पगार तर त्यांचा चालूच राहतो, पण वरची खात त्यांची ना मोठ्या प्रमाणावर त्यांना मिळत असते. होतं काय माहिती का, मोजणी टाकण्यानंतर आहे ना एकरी काय फी हो मोजणीची? ती पहिली होती 1500 का 2000, म्हणजे मला 4 हेक्टरसाठी 41 रुपये भरावे लागले होते. 4 हेक्टरसाठी 41. किती साली? 2024 साली. 2024 साली, म्हणजे आत्ताच का? आता परत आता फी वाढली काही? आता फी नवीन झाली, ते आता ऑनलाईन 2-0 प्रमाणे मोजण्या व्हायला लागले, त्याच्यामुळे आणि 2000 रुपये हेक्टर केलाय. असं 2000 रुपये हेक्टर. हा, 2000 रुपये हेक्टर केलाय. आणि मध्येच काहीतरी ना बावनकुळे साहेबांचा जी मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं होतं, काही ही मोजणी 200 रुपयात काहीतरी मोजणी व्हावी. वडिलोपार्जित जर जमीन असेल तर 200 रुपयात काहीतरी मोजणी व्हावी असा जी आला होता. पण ते सगळं जे काढतात ना, ती तोंडाला पानं पुसायचे काम राहतात. लबाडा घरचं अवतण जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही, अशी एक म्हणे. तर काही नाही होत बरं का, हे फक्त आहे ना आरुळ्या उठल्या जाता. यांनी सरकारी फी जरी कमी असली, 2000 रुपये म्हणा, 200 रुपये म्हणा, काही XYZ काही असली, तर यांना आहे ना या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना ना लाच ही मोठ्या प्रमाणावर द्यावं लागते. 2000 रुपये जर तुमची सरकारी फी असेल, त्यांना बोलावता करता 20,000 रुपये खर्च होता, त्यांना द्यावं लागतं बरं का. नाही ते स्पष्ट तोंडाने बोलतात, ते लाचखोर आम्ही पकडले पण आहे. या सगळ्या गोष्टी असताना हे लाचेचं, हे भ्रष्टाचाराचं आहे ना, हे जे आलेलं हा महापूर काही थांबत नाहीये. यांच्या तोंडाला लागलंय रक्त, त्याच्यामुळे ते ना शेतकऱ्याला लुबाडतच राहतात, लाडतच राहतात. आता मी विषयावरती येतो. काका, विषय काय नेमका आणि क्षेत्र किती ते आधी समजून सांगा. 7/12. 3 हेक्टर 97 क्षेत्र आहे. आमचं 2 चुलत्यांचं आणि आमचं एकत्रच गट आहे अजून, पण त्यापैकी आम्ही आता सगळं अनिवार्य लावून घेतलेलं आहे. मोजणे आमच्या म्हणजे आपापसात बसून वाटे करून घेतलेली, आमची कंप्लीट झालेली आहे. पण आमची 1994 साली आमच्या शेजारच्या एका चुलत्याने मोजणी केली होती. त्याचा न्याय निवाडा होता 10 साल उजडलं, न्याय झाला, पण आम्ही काही तोपर्यंत शेतीत हे नव्हतो किंवा बघत नव्हतो. आमचे वडील बघायचे, तेव्हा आम्ही कामाकाजी बाहेर असायचो. मग ते काय आम्हाला पूर्ण माहीत नव्हतं आणि वडील वारले गेले 2017 साली. आणि 10ला मी म्हणजे आत्ता जाऊन निकाल लागला ते मला माहीत पण नव्हतं. पण मी 2024 साली मोजणी टाकली. मोजणी टाकल्यानंतर मला फक्त इतकंच माहीत होतं की शेजारी मोजणी झालेली, असं झालेलं आहे. मग ते बघितल्यानंतर मला ते भेटलं, सगळे डॉक्युमेंट भेटले, न्यायालयाचा पुरावा भेटला. तरी न्यायालयाच्या मी 2024ला मोजणी टाकल्यानंतर माझ्याच क्षेत्रात मला क्षेत्र काढून दाखवलं, म्हणजे मीच अतिक्रमण केलेलं आहे. माझं अतिक्रमण नसताना मला अतिक्रमणात टाकलं. माझं 10 गुंठे क्षेत्र वजा करायला भाग पाडताय आता. आणि जे कोर्टाचे जे कागद आहे ते काढा बरं, त्यांनी निकाल काढा बरं.
न्यायालयाचं कोर्ट कमिशनर मोजणी झालेलं नकाशा आहे. हा समजून सांगा आता आम्हाला. हा न्यायालयाचा नकाशा आहे. याच्यामध्ये अशाच पद्धतीने यायला पाहिजे होतं. अतिक्रमण तर खरं इथं झालेलं आहे, माझ्या क्षेत्रात अतिक्रमण. कुठं गेले हा कुणाला क्रॉस झालेला आहे, हा बाण पूर्ण क्रॉस झालेला आहे आतमध्ये. हा. पण भूमी अभिलेखने इथं क्रॉस झालेला, इथून क्रॉस काढून दाखवला, माझ्या क्षेत्रात काढून दाखवलं 10 गुंठे. निघायलाच नाही. हा नकाशा कोणाचा आहे सगळं वाचून दाखवा. कोणाचा नकाशा आहे? महादेवानी न्यायाधीश तर पिंपळगाव यांच्या न्यायालयीन रेमू नंबर 3699 वरील आदेशान्वये मौजे वडाळी नजीक तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील गट नंबर 296 व 298 चे कोर्ट कमिशन मोजणी काम केले असे. क्रमांक भूमापन कोर्ट कमिशन मोरर नंबर 269 2009. बरोबर. या न्यायाधीशांनी दिलेला हा नकाशा आहे. किती साली दिला या? 2010. 10 त्याचा निकाल लागलेला. 2010 ला निकाल लागलाय. 2009 साली न्यायाधीशांनी दिलेला हा नकाशा आहे. हा नकाशा तुम्ही पाहून घ्या सगळं संपूर्ण. या नकाशाला खोटं ठरवलंय भूमी अभिलेख. हा ते कसं मला ते पण सांगा. दुसरा कागद घ्या. हा दुसरा कागद आहे ना. प्रत्येक कागदान याला जोडा. आता एक न्यायाधीशांनी दिलेला निकाल आणि तो नकाशा आपण बघितला बरं का. हे वाचून दाखवा. विषय वाचून दाखवा. तो जजमेंट आहे, फक्त जजमेंट पूर्ण आलेलं नाही माझ्याकडे. आता हे आहे, पण आता आपण क्षेत्र 4 गुंठे निघत होता आपल्याकडे, आम्ही समझोता करून घेतलेला आहे त्याचा. ते कोणी काही क्रॉस करण्यात आलं नाही. पण आमचा नकाशा चुकीचा काढून दाखवला. आमचा ज्या GR प्रमाणे शासनाने काढलेला GR आहे, त्या GR प्रमाणे मोजणी व्हायला पाहिजे, त्या GR प्रमाणे मोजणीच केली नाही. म्हणजे पोर्टलवर दिसायला पाहिजे होती, डिजिटल स्वाक्षरी यायला पाहिजे होती, नकाशा होती, आलीच नाही. यांनी ऑफलाईन बनवून दाखवलेलं आहे सगळं. आता हा कोण नकाशा बनवलाय? हा भूमी अभिलेखने बनवलेला आहे. एक मिनिट. भूमी अभिलेखने बनवलेला नकाशा पहा. सरळ काम आहे ना, कसे आरपे चिरपे करून ठेवायचे ना, हे भूमी अभिलेख कडून शिकायचं. हा ज्या क्षेत्राचं माझ्याकडे क्षेत्र निघत होतं त्याच्या वावरात माझं क्षेत्र काढून दाखवलं. ज्याचं माझं क्षेत्र ज्याच्या क्षेत्रात निघत त्याचं क्षेत्र माझ्या क्षेत्रात काढून दाखवलं. असं उलट परत सांगा हे वाक्य परत. ज्याचं क्षेत्र माझ्या क्षेत्रात निघत होतं 4 गुंठे, हा. ते 4 गुंठे ऐवजी त्याच्या क्षेत्रामध्ये 4 गुंठे माझं क्षेत्र काढून दाखवलं. हा. आणि ज्या शेतकऱ्याकडे माझं क्षेत्र निघतं त्या शेतकऱ्याचं 10 गुंठे माझ्याकडे काढून दाखवलं. हे काम कोणी केलंय? भूमी अभिलेख कार्यालय. साहेबाचं नाव सांगा. भारतकर आणि बाबड साहेब. भारतकर आणि भाबड साहेब हे सगळे काम करणारे बर का. जिलबी सारखं येटुळ्यासारखं काम करायचं. यांचं क्षेत्र माझ्या क्षेत्रात काढायचं, माझं क्षेत्र यांच्या क्षेत्रात काढायचं, आणि आमच्या दोघांचे भांडणं लावायचे, आणि आम्ही आयुष्यभर ना एकमेकाचे डोके फोडायचे आणि यांची पोट भरायचे. ज्या बॉर्डरने आमचं न्यायालय झालेलं आहे त्या बॉर्डरला क्रॉस कसं काय केलं? बरोबर. जो न्यायाधीशांनी दाखवलेला तो नकाशा आहे तो खोटा आहे का तुमचा खरा आहे? न्यायाधीश चुकीचे का तुम्ही चुकीचे? कोण चुकीचं आहे याच्यामध्ये? आणि काय चाललंय या सगळ्या गोष्टी का करताय तुम्ही? आम्हाला कळत नाही का? वर्षानुवर्ष शेतकरी छळायचे, पिढ्यानपिढ्या शेतकरी छळायचे, आणि हा सगळा अनागोंदीचा कारभार आम्हाला कळत नाही का? तुम्हाला ना आता मी एक उदाहरणच देणार आहे. म्हणजे नेमकं काय होतं. आता यांनी सांगितलं का माझं क्षेत्र यांच्या क्षेत्रात दाखवायचं आणि त्यांचं क्षेत्र माझ्या क्षेत्रात दाखवायचं, आणि आम्ही भांडत बसायचं, कोर्ट कचऱ्या करत बसायच्या. ते शेती गेली. शेतीमध्ये आता विषय असा, उत्पादन खर्च आणि मार्केटचा भाव याचाच ताळमेळ कुठं बसत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये या वादामध्येच उभं आयुष्य शेतकऱ्याचं चाललंय. आणि अजून एक विषय, 2017 साली ज्या शेतकऱ्यांनी मोजणी केली त्याचा पण पुरावा आहे आपल्याकडं. त्यांनी मोजणी तर केली पण हद्दी खुणा बघू नये म्हणून अर्ज दिला आणि प्रकरण निकाली काढून घेतलं. हद्दी खुणा हा खूप महत्वाचा विषय. हद्दी खुणा दाखवल्याशिवाय नकाशा काढता येतो की नाही येत ते मला माहित नाही, पण त्याच्या पुढं नकाशाशिवाय रेकॉर्ड ऑफ राईट करता येत नाही किंवा राईट ऑफ रेकॉर्ड करता येत नाही. त्या व्यक्तीला राईट ऑफ रेकॉर्ड कसं करून दिलं त्याचा पण पुरावा आहे माझ्याकडे. त्याचं 70 रेकॉर्ड हद्दी खुणा दाखवायच्या नाही असा अर्ज आहे. त्यांनी अर्ज केला आणि त्यांनी त्याप्रमाणे काम केलं. हो, त्यांनी दाखवून दिलं, त्याला करून दिलं सगळे काम. मी तुम्हाला त्याचा पुरावा दाखवतो रेकॉर्ड राईट ऑफ असल्याचा.
हीच नोटीस आहे ना. हां, नामदारी सोडली. हे बघा, वाचा. याच्यामध्ये त्यांनी राईट ऑफ रेकॉर्ड कसं केलं. जर नकाशाच नाही उपलब्ध भूमी अभिलेखला, तर राईट ऑफ रेकॉर्ड झालं कसं कसं करून दिलं भूमी अभिलेख कार्यालयाने, तहसीलदारांनी, तलाट्यांनी कसं काम केलं हे. आणि मग याचं क्षेत्र राईट ऑफ रेकॉर्ड आहे, तर मग माझ्याकडे निघतं कसं, कोणत्या कारणाने निघतं. याचं जर राईट ऑफ आहे तर कसं निघतं माझ्याकडं, का काढण्यात आलं. भूमी अभिलेखला नकाशा का नाही ठेवला, हद्दी खुणा का नाही दाखवल्या, तेव्हा का नाही बघितल्या, राईट ऑफ रेकॉर्ड कसं करून दिलं. हे जी छळ आहे ना, हा शेतकऱ्याचा छळ कुठंतरी थांबला पाहिजे, ही ना मनापासूनची भावना आहे. त्यामुळे ना सोशल मीडियावरती येतोय आणि ह्या वेदना, या भावना आहे ना मांडतोय तुमच्या समोर. 1994 पासून चाललेला हा सगळा गोंधळ आहे ना. 1900 माझा 93चा जन्म आहे. यांची केस सुरू झाली 94ला बरं का. 94ला केस सुरू झाली, निकाल लागला 2010ला, बरोबर ना. 2010ला निकाल लागला. 2017चं काय ते मी बघितलं ते. 2017ला शेजारच्या मोजणी केली, तिसऱ्या गटावाल्यानं राईट ऑफ रेकॉर्ड केलं त्यांनी. 290, 291 आणि 295 गट नंबर वाले. 94 सालचा लढा म्हटल्यानंतर 33 वर्ष झाली का, 31-32 वर्ष झाली. 30 वर्षापासून चाललेला हा छळ आहे. अहो, सगळे कागदपत्र जागच्या जागी असतात ना. 30 वर्ष जोक आहे का. आणि 30 वर्ष तुम्ही काम करून सुद्धा जर शेतकरी समाधानी नसल आणि त्याला न्याय जर मिळणार नसल, तर काय कामाची आमच्यासाठी ही न्याय व्यवस्था. शासन, प्रशासन, प्रसार माध्यम आणि न्याय व्यवस्था हे लोकशाहीचे 4 आधारस्तंभ आपण म्हणतो. आज हे 4ही आधारस्तंभ आम्हाला कोसळताना दिसतात, अक्षरशः डोळ्यांनी कोसळताना दिसतात. आणि लोकशाही टिकणार का, हाच आता पुढचा आलेला प्रश्न आहे आमच्या समोर. तर हा चाललेला छळवाद्याने कृपया थांबवावा. महसूल खातंय ना शेतकऱ्यांना छळण्यासाठी नाही, न्याय देण्यासाठी बनवलंय. वारंवार सांगतोय, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी हे आमचे नोकर आहे. हे शेतकरी हा राजा आहे, या देशाचा राजा आहे. फक्त म्हणण्यापुरता नाही. कृषी प्रधान देश म्हणतो आपण. सगळ्यात मोठा उद्योग व्यवसाय असेल तर तो शेती आहे. आणि त्या शेतीवरती सगळं देश चालत असेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना छळायला नको, तुम्ही त्यांना त्रास द्यायला नको. आता तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो बरं का, काय करायचं राहतं. हे माझं क्षेत्र आहे, आज समजा हा माझा बांध आहे. ये रे पुढं, हा माझा बांध आहे. तर काय करायचं माहिती का, पैसे देऊन ना त्यांना करता येतं ते काळं वेळ, त्यांना बरोबर कळतं ते. फक्त त्यांना पैसे लोटायचे. हा इकडे सरकू शकतात ते, एवढा हे यांचं वावर आहे समजा. हे वावर इकडे यांचं आहे, हा बांध आहे. हा इकडे सरकून दिला का, हा सरकल्यानंतर क्षेत्र मोठं. आता हे क्षेत्र किती बघा, 5-5, 10-10 एकर जमीन जर असेल, हा बांध थोडा जरी इकडे सरकला ना, तर क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावर निघतं. तर मग ह्या शेतकऱ्याचं म्हणणं काय येतं, याच्यावर तो अन्यायाचे ना. मग तो अन्याय झाल्यामुळे ना तो परत भूमी अभिलेखला जातो. म्हणजे मोजणी मी टाकली, मी पैसे खाऊ घातले भूमी अभिलेख महसूलला, मी हा बांध इकडे सरकून घेतला. यांच्या मनात परत संशय निर्माण झाला. यांच्या मनात आहे ना अन्यायाविरुद्ध चिड निर्माण झाली. हे पण भूमी अभिलेखला गेले, महसूलकडे गेले, केस टाकली यांनी पण मोजणीचे अर्ज टाकले, यांनी पण पैसे त्यांना खाऊ घातले. असं वर्षानुवर्ष चालू आहे, पिढ्यानपिढ्या चालू आहे. 30 वर्ष झाली या केसला ना. आता व्यवस्थित यांची केस चालल. हे म्हातारे होतील, आता तुमचे पोरं सुरू होतील आता चक्र मारायला. आमच्या वडिलांनी त्यांनी केस लढवली. वडील गेले 94 पासून वडील लढत होते. वडील गेले, आता हे उभे राहिले. म्हणजे न्यायालयाच्या निकालाला सुद्धा यांनी लाट मारली म्हणून आम्ही नाही मोजत त्याला. अच्छा, तर माझा प्रश्न एवढाच आहे का हो, हे शेतकऱ्याचं जीवन, हा जो शेतकरी आहे, हा वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या अशाच खितपत मारणार का. एकतर शेती हा व्यवसाय ना शाश्वती नाहीये. पीक लावल्यानंतर ते येईल का, त्याचा मोबदला मिळेल का, या सगळ्या गोष्टी ना बाजूला असताना त्याच्यामध्ये भांडणं लावून देणं. त्याला असंच आता कामधंदे सोडून एवढं लांबून मला इथं खेळल्याला भेटायला आले. 4 ते 5 दिवसापासून माझी वाट बघताय कधी मी जागेवर राहील. नंतर त्यांनी मला टाइम भेटला. आज आले, आज आमची कुठेतरी भेट झाली ना, या व्यथा मांडल्या. तर भूमी अभिलेख तलाठी कोण आहे तुमचा? तलाठी आता केदार मॅडम आहे का? त्याच्या आधी कोण होते? वाघ मॅडम होत्या. मॅडमच होत्या. वाघ मॅडम, आता केदारी मॅडम. तुमचं हे कोण आहे मंडळ अधिकारी? आधी तांबे होते, आता कुलकर्णी. कुलकर्णी साहेब मंडळ अधिकारी. तुमचे तहसीलदार कोण आहे? नाईकवाडे साहेब. प्रांत कोण आहे? मंगळोळे साहेब.
आणि भूमी अभिलेखला अधीक्षक भाबड साहेब, ते उप भारसकर. हा भारसकर आणि भाबड साहेब या सगळ्यांना विनंती, या सगळ्यांची नावं मी घेतली. तलाट्यांचं घेतलं, मंडळ अधिकाऱ्यांचं घेतलं, तहसीलदारांचं घेतलं, प्रांतांचं घेतलं आणि भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांचं घेतलं. या सगळ्यांना माझी विनंती आहे, हा छळवाद कुठंतरी थांबवा, सरकवा सरकवी बंद करा. शेतकऱ्यांमधले लागलेले भांडणे नाही तुमच्यामुळे लागू राहिले. हा थेट आरोप आहे माझा. सगळी अनागोंदी चालवली तुम्ही बोलून वगैरे एकदम व्यवस्थित आहे आमच्याशी, हसून खेळून राहतात, बोलतात. ते हसणं खेळणं आम्हाला काही गरजेचं नाही. आम्हाला काम महत्वाचं आहे आणि योग्य प्रकारे केलेलं काम आम्हाला पाहिजे. न्यायाच्या भूमिकेत तुम्ही पाहिजे. फक्त पैसे खाण्यासाठी नकोय तुम्ही आम्हाला, शेतकरी लुटण्यासाठी नकोय. माझी जर परिस्थिती चांगली ना, मी बलाढ्य आहे ना, आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे ना, हा शेतकरी जर आहे ना वीक आहे ना आर्थिक दृष्ट्या, तर मी कसंही करून आहे ना याचा वावर काढू शकतो आजच्या परिस्थितीत. बरं का, ही न्याय व्यवस्था आहे आपली. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? तेच केलं त्यांनी. मी त्यांना ते दाखवलं सुद्धा. माझ्या व्हिडिओ यांचा भारसकरांचा हा, मी काय? तो पण दाखवतो. दाखवा. भारसकर मला म्हटलं ते कोर्ट कमिशनच्या मोजणीप्रमाणे नकाशा देतो, पण त्याच्या हद्दी खुणा कशा येतील हे वैतीला मला सांगता येणार नाही. म्हणजे हा कोणता प्रकार यांचा वाला? व्हिडिओ काढतोय ना, ते अमोलला टाकलेलं होतं. अमोल जाधव खूप काय मोठा आहे का? मोठा आहे. तोपर्यंत त्यांची ठीक आहे ना, भूमी 6 मिनिटाचा आहे ना. हा, भूमी अभिलेख कार्यालयातला भारसकर भारसकर आणि साहेब. बाबर साहेब सुद्धा होते समोर तिथं बसले. हा हा, काय म्हणणं आलं यांचं? ए दिसतंय का व्यवस्थित? नाही, इकडे या. याचं लाईट ब्राईटनेस वाढव. गोंधळ पुढे घेऊन थोडा. तारीख विचारतात, बुकर मापकांना तारीख विचारतात. हा. आज किती आहे? 24 तारीख. तुम्ही किती झाली? 1, 2 किती झाला? आता हा व्हिडिओ आहे ना, तुम्हाला दिसत नसल, हा संपूर्ण व्हिडिओ मी कमेंट मध्ये टाकून देतो. हा शेतकरी ना म्हणजे ऑन कॅमेरा बोलायला कुणी धाजवत नाही बरं का, पुढे येत नाही, त्याला धाडसच लागतं. आणि जो छळवाद जो आहे ज्यावेळेस होतो, 30-30 वर्ष यांचे ज्यावेळेस फेऱ्या मारून जातात ना, त्यावेळेस हे कुठेतरी तयार होतात आणि पुढे यायला. आणि कॅमेरा समोर येतो ना, तो खराच असतो बरं का. हे सारखे सरकारी अधिकारी कर्मचारी हे घाबरतात, कॅमेरा नको म्हणतात. कॅमेराला त्यांना आहे ना दाढ भरती, कॅमेरा नको म्हणतात. कॅमेरा समोर तोच येतो जो खरा असतो. आणि मांडाना बाजू तुमची खरी, तुमची जर तुम्ही खरी असाल ना, या समोर आणि जगाला दाखवा. हे ना तिसरं नेत्र आहे, तिसरं नेत्र, आणि हे न्याय देतच, हे आम्हाला माहिती आहे. आता ह्या प्रकरणामध्ये नाही, ह्या प्रकरणामध्ये ना सगळं आहे ना, आता विषय काय होतो, प्रत्येक दिवशी शेतकरी येत आहे, बोलताय, आणि प्रत्येक वेळेस आहे ना एका प्रकरणासाठी जाणं योग्य नाही. तर शेतकऱ्यांनी ना संघटित व्हा, माझं हे म्हणणं आहे. शेतकऱ्यांनी संघटित व्हा, हा लढा आहे ना थोडा मजबूत करता येईल. आमचे सगळे हातपाय विकलांग आहे म्हणा, आम्ही एकटेच राहू दे. कोणी कॉलवर? संदीप देसाई. कट कर. तर आहे ना, हा लढा कुठेतरी मजबूत करायचा आहे ना, भ्रष्टाचाराविरोधाचा. सगळ्या शेतकऱ्यांनी एक झालं पाहिजे, तरुण वर्गाने एक झालं पाहिजे, आणि याच्या विरोधात आहे ना आवाज उठवला पाहिजे. त्यावेळेस ही कुठेतरी व्यवस्था आहे ना सरळ होईल. नाही तर यांच्या तोंडाला लागलंय रक्त, हे सजासजी ऐकत नाही. हे गोड गोड बोलता फक्त आणि काढून देता. गोड बोलणं आमचं पोट भरणार नाही. आम्ही येतो न्यायासाठी, दिवस घालतो तुमच्याकडे येतो ना, तर न्यायच मिळाला पाहिजे. मार्जिन ठेवायचं वरती एवढं पाहिजे. तर या संदर्भात आता तलाठी असतील तर सुरुवात कोणापासून बोलायला करायची? बाबड साहेबांनी एक केस संदर्भात पहिल्यांदा भेटायचं तुम्ही, कारण आता हे आमचं ग्राउंड आहे, सगळं ग्राउंडचं काम चालू आहे. गावामध्ये पण शिवजयंती आहे, त्याचं पण आम्ही त्या कार्यक्रमामध्ये आहे. तर 19 तारखेपर्यंत मला वेळ नाही, आमचे वक्तृत्व स्पर्धा वगैरे ठेवली आहे. 20 तारखेला त्यांनी अपील केलंय आपल्याकडं अतिक्रमण काढायसाठी. अच्छा, कब्जा आणलाय का? कब्जा नाही, तारीख आहे 20 तारीख दिली. अतिक्रमण काढा म्हटल्यानंतर सरकवू नाही ना, वावर काढणे तुमचं. या प्रकरणात न्याय द्या साहेब. हे बघा, हे जर चुकीचे असतील ना भाबड साहेब, तुम्ही पण सांगायचं, ऑन कॅमेरा येऊन सांगायचं, काहीच प्रॉब्लेम नाही. तहसीलदार साहेब तुम्ही पण ऑन कॅमेरा येऊनच सांगायचंय, बोलायचं हा काय प्रकार आहे. न्यायाधीश दिवाणीमध्ये ना, दिवाणीमध्ये न्यायाधीश एक उतारा दाखवतात, तुमचा उतारा वेगळाच निघतो. म्हटल्यानंतर यांनी जगायचं का मारायचं वर्षानुवर्ष? नुसतं खेटच घालायचं का न्यायालयामध्ये?
कुठंतरी स्वास्थ्य देणार आहे की नाही जीवाला. हा सगळा आहे ना तळमळ ही तळतळे. आणि हे दररोज आता हे अंतकरणापासून का बरं बोलतो माहिती का, या प्रकरणामध्ये दररोज आहे, दररोज फोन आहे शेतकऱ्यांचे संपूर्ण महाराष्ट्रामधून आणि सगळे अनागोंदी आहे. कुठंच कोणाच विषयी व्यवस्थित बोललं म्हणजे तुम्ही ना अक्षरशः माणसांची व्यवस्थित बोलती पण नाही. आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते गेले तर तेवढ्या पुरतं तुम्ही ना गोड गोड बोलता, हसता. न्याय हा प्रकार नाही तुमच्याकडं. हा नेहमीचा अनुभव आहे. हात जोडून विनंती आहे, शेतकऱ्यांना छळू नका. आसमानी सुलतानी संकटांचा शेतकरी सामना करतो आहे. हे तुमचं नवीनच संकट. हे काळ्या इंग्रजांचं उभं राहिलं, काळ्या शासकीय इंग्रजांचं, ते म्हणजे हे छळवणं. ते बंद करा एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.